तर मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल सुप्रीम ॲग्रोवरती। तर आपला हा दुसरा भाग आहे, भाग क्रमांक 2 आहे की शेळीपालन ऑनलाईन ट्रेनिंग किंवा प्रशिक्षणचा हा दुसरा भाग आहे। तर यामध्ये आपण पाहणार आहोत की शेळीपालनासाठी शेळीची निवड कशी करावी किंवा किती शेळ्यांपासून सुरू करावे, ह्या थोडी शेळीबद्दल आपण थोडी माहिती ह्याबद्दल ह्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर सर्वप्रथम शेळीपालनामध्ये तुम्ही शेळीची जात निवडताना ॲक्च्युली हे एवढं महत्त्वाचं नाही आहे। महत्त्वाचं तुम्हाला फक्त कसं शेळी तुम्हाला बाहेर आणून फक्त शेडमध्ये ठेवायची, सगळं जास्त करून महत्त्वाचं शिकण्यासारखं जर काय असेल तर ते चाऱ्याचं नियोजन आणि मेडिसिन मॅनेजमेंट आहे। तरी पण आपला हे घेणं भाग आहे, तर आपण ह्यामध्ये माहिती घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण जेव्हा सुरुवात करणार आहात तर तसं आम्ही पण त्या प्रकारेच केलं की आपण एक गावरान शेळी किंवा आम्ही तर बोर क्रॉसमध्ये एक 50% 87% अशा बोरच्या शेळी आपण सुरुवातीला घेतली होती। एक प्रॅक्टिकल सांभाळली होती, अनुभव घेतला होता की शेळीला काय लागतं, कसं लागतं, किती खायला लागतं, ह्या सगळ्या गोष्टीचा एक बेसिक आपण एक नॉलेज म्हणतो किंवा अनुभव घेतला होता आपण, आणि मग आपण पुढं वाढवत गेलो होतो। तर त्याच प्रकारे आमचं पण तुम्हाला हेच म्हणणं असेल की आपण शेळीपालन सुरू करताना ना शक्यतो प्रयत्न करा की 1-2 शेळ्या तुम्ही सुरुवातीला घ्या। मग त्या गावरान जरी असतील एक कमी कॉस्टच्या तरी चालतील, शेळीचा अभ्यास करा। म्हणजे एक शेळीचं कमीत कमी एक वेत तरी काढा किंवा एक गाभण शेळी तुम्ही आणा, नाही की जी 2 महिन्यात पिल्लं देईल। म्हणजे तुम्हाला एक बेसिकली ना एकदम शॉर्ट टर्ममध्ये थोडक्यात तुम्हाला भरपूर प्रकारची माहिती भेटू शकते। जसं गाभण शेळीची तुम्ही निगा कशी राखायची ही तुम्हाला आणल्या समजू शकते। दुसरी गोष्ट बाबा पिल्लांची डिलिव्हरी कशी करायची, लहानाची पिल्लं मोठी कशी करायची, पिल्लांमध्ये बेसिक काय काय प्रॉब्लेम येतात, ह्या सगळ्या तुमच्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर येतील। आणि तुम्ही ह्यातून जर बाहेर निघला किंवा ह्यातून तुम्ही जर ट्रेन झाला तर मग तुम्ही 100% पुढचा विचार करू शकता। तर आपण आता ह्याच्या पुढचं बोलू की जर तुम्ही ह्यातनं हा अनुभव घेतला तर ह्या पुढं तुम्ही काय करू शकता, तर हे आपण बोलू। तर शेळ्याच्या जाती भरपूर आहेत। तर सर्वसामान्य महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने उस्मानाबादी शेळीचं बंदिस्त शेळीपालन केलं जातं। तर त्याच प्रकारे जे आपलं म्हणजे जशा प्रकारे लोकांचं बजेट असतं त्यानुसार लोक ब्रीड सिलेक्शन करतात। शेळीचा एक काय म्हणतात फॉर्म्युला आहे की तुम्ही त्या शेळीवर जेवढे पैसे लावचाल, म्हणजे समजा तुम्ही जर एक शेळी 20,000 रुपयाला खरेदी केली तर ती तुम्हाला आहे ना एका वेतामध्ये मॅक्सिमम 2 वेतामध्ये ती स्वतःला नील करत असते, आणि त्यापुढं तुमचं येणारं हे नफा किंवा निव्वळ नफा आपण म्हणू शकतो येणार असतो। तर त्याच प्रकारे शेळीच्या जातीच्या प्रामुख्याने आपण जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने बंदिस्तसाठी उस्मानाबादी, बीटल, बोर ह्या जातींचा प्रामुख्याने वापर केला जातो। आणि ज्या दुसऱ्या ब्रीड आहेत त्यामध्ये बऱ्याच लोकांना बऱ्याचशा प्रॉब्लेम आलेले आहेत, जसं ते जमनापरी आहे, कोटा आहे, पतेरा आहे, हंसा आहे, ह्या बऱ्याचशा ज्या ब्रीड आहेत ह्यांना थोडं सेट करणं बंदिस्तला अवघड गेलेलं आहे लोकांसाठी। तर प्रामुख्याने आत्ता सर्वात जास्त ट्रेंडिंगमध्ये बीटल आणि बोर ह्यांचं शेळीपालन केलं जातं किंवा हे सोयीस्कर आहे। त्यातल्या त्यात आपण वैयक्तिक बोर या जातीच्या शेळ्यांमध्ये किंवा ह्या शेळ्यांचं आपण शेळीपालन आपला सेटअप आहे किंवा आपण त्यामध्ये आपण काम करत आहे। तर आपण आपला वैयक्तिक सांगायचं झालं तर आपण बोरमध्ये का काम करत आहे की सर्वप्रथम तुम्हाला शेळी बंदिस्तला सेट झाली पाहिजे, शेळीची रोगप्रतिकारशक्ती चांगली असली पाहिजे। तर त्याच प्रकारे बोरची शेळी म्हणजे बोर या शेळीची ना किंवा या जातीची रोगप्रतिकारशक्ती एकदम उत्तम आहे। एकतर शेळी सहसा आजारी पडत नाही, आणि पडली तरी एक बेसिक आजारी पडते फक्त सर्दी खोकला म्हणजे निमोनिया नॉर्मली होतो, आणि त्यातनं पण आपण जर उपचार लगेच केले तर रिकव्हरी खूप फास्ट भेटते त्यातनं। हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की सुरुवातीला ते तर महत्त्वाचं आहे ना, जर आपल्या शेळीपालकाला जर शेळी सारखीच आजारी पडत असेल, ती रिकवर्स होत नसेल, मॉर्टॅलिटी होत असेल तर ते सुरुवातीलाच खचून जातो। तर हे सर्वात महत्त्वाचं आहे की त्या शेळीची रोगप्रतिकारशक्ती चांगली असावी। तर प्रामुख्याने आपण बोर या ब्रीडमध्ये काम करू शकता। बोर ही ब्रीड असताना छोट्या साईजची असते, म्हणजे हाईटीला छोटी असते, जास्त मोठी नसते। आपण ते पण पुढं पाहूया की प्युअर बोरची शेळी कशी निवडावी वगैरे वगैरे ह्या गोष्टी आपण पुढं पाहणारच आहोत। पण आत्ता सध्या बोलायचं झालं तर बोर ही शेळी सांभाळण्यामागचं कारण हे की बोर ही साईजला छोटी असते बीटलच्या तुलनेत। बीटल शेळी पालन जी पण करतात ते पण एकदम व्यवस्थित आहे किंवा बीटलमध्ये पण ज्यांना आवड आहे ते करू शकतात, पण जास्त कल आत्ता ॲडव्हान्स म्हणून आपण बोरकडे दिला पाहिजे। सर्वप्रथम बऱ्याच लोकांच्या मनात असतं किंवा डोक्यात असतं बोर ही काय म्हणजे बॉयलर आहे, बनवलेली ब्रीड आहे, असं काही नाही आहे। बोर ही जात आपली जशी आपली उस्मानाबादी आपली इथं आहे तसंच साऊथ आफ्रिकेमध्ये ती बोर ही ब्रीड आहे। तर हा सगळ्यात पहिला आपण गैरसमज काढावा। त्यांनी ह्या ब्रीडवर भरपूर अभ्यास केला आहे, आणि अभ्यास करण्याचा अर्थ असा नाही की त्यांनी काय वेगळं केलं आहे, त्यांनी फक्त चांगल्या नर चांगल्या माद्या हे सिलेक्ट करून त्यांनी
ह्याची पायदास केलेली आहे, जेणेकरून त्यांच्याकडे चांगल्या वंशावळीच्या शेळ्या माद्या ह्या भेटल्या आहेत, चांगल्या दूध देणाऱ्या, चांगल्या वजन वाढ करणाऱ्या, चांगली शिंगा असणाऱ्या, चांगला कलर असणाऱ्या अशा त्यांनी नर माद्यांचं ब्रीडिंग करून एक डेव्हलप केलेलं आहे ब्रीड. तर सांगायचं झालं तर तुम्ही बोरमध्ये 100% काम करू शकता, पण त्यासाठी पण तुम्ही डायरेक्ट प्युअर बोर घेऊ नये असं आमचं म्हणणं आहे, किंवा असा आमचा अनुभव आहे की कधी पण एखाद्याला आपण सल्ला देताना एक प्रामाणिक सल्ला असावा. नाहीतर आपण असं नाही की तुम्ही प्युअरमध्ये काम करा, एवढा मोठा प्युअर बोर आत्ता सध्याला तर आपल्याला चांगल्या रेटमध्ये भेटत आहे, पण आत्ता लगेच घेऊ नये लोकांनी. सुरुवातीला पर्सेंटेज बोरमध्ये काम करा, 50, 60, 50, 75, 87% ह्या पर्सेंटेजमध्ये तुम्ही बोरच्या शेळ्या घ्या. रिजनेबल रेटमध्ये मिळतात, 10, 12, 15, 20 हजारापर्यंत देखील पाटी शेळ्या मिळतात. तर त्या आपण घेऊन सुरुवातीला ट्रायल करा, शेळीपालन सुरुवात करा. तुम्ही त्यातून अनुभव घ्या. तुम्हाला ह्याचा अनुभव आला, मार्केटिंगचा अनुभव आला की बाबा ह्याचं मार्केटिंग कसं होतं आहे, रेट कसा भेटतो आहे, मग त्यानंतर तुम्ही प्युअरकडे वळू शकता किंवा प्युअर हायब्रिडकडे जाऊ शकता. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला बोरमध्ये काम करायचं नसेल की तुम्हाला बिटलमध्ये आवड असेल तर तुम्ही बिटलमध्ये पण 100% काम करू शकता. बिटलमध्ये पण चांगल्या, फक्त एवढंच आहे, कोणत्याही तुम्ही जातीत किंवा कोणत्याही शेळीच्या जातीत काम करा, पण त्याचं शुद्ध असावे हे महत्त्वाचं आहे. स्टार्टिंगला मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही पर्सेंटमध्ये काम करा, पण ते अनुभव घेण्यासाठी की नुकसान झालं तरी थोडं हवं सोसण्यासारखं. पण नंतर जाऊ तुम्ही काम करताल ना एकदम कमर्शियल लेवलवर, तेव्हा तुम्हाला एकदम प्युअर ब्लडलाईन म्हणतो ना आपण, की एकदम शुद्ध रक्त, एकदम प्युअर जात असावी, त्यात क्रॉसिंग नसावं, तर त्याला 100% मागणी असते आणि त्याचं म्हणजे त्याला गिऱ्हाईक भेटतं. जर क्रॉसिंगमध्ये काम करत राहिला तर मग ती तुम्हाला शेवट कटिंगलाच विकायला लागतं, पैदाशीला जात नाही. त्यामुळे तुम्ही शेळी कधीही निवडताना म्हणजे नंतर जेव्हा तुम्ही अनुभव घ्याल, म्हणजे सुरुवातीला आपल्या गावरान शेळ्यांपासून, त्यानंतर तुम्ही बिटल करा, बोर करा, फक्त 100% शुद्ध जातीचं तुम्ही शेळ्या घ्या. आणि माझं तर म्हणणं ह्या 2 ब्रीडमध्ये तुम्ही बंदिस्त शेळीपालन करावं आणि त्यातल्या त्यात पण जास्त करून बोरमध्ये तुम्ही काम करावं. 100% बोरचं भविष्य आहे आणि बोरलाच मार्केट राहणार आहे, कारण की बोर ही अशी ब्रीड आहे जी कमी वेळेत कमी जागेत राहते, कमी वेळेत जास्त वेळ गेन करते. बोरच्या शेळीला दूध थोडं कमी असतं, पण जेवढं असतं ती तेवढ्या त्या पिल्लांना पोसू शकते, असा आमचा वैयक्तिक अनुभव आहे. की आम्ही बघितलं आहे की त्यांना दूध कमी असते जरा बाकी शेळ्यांच्या तुलनेत, पण ती तेवढ्या दुधात त्यांच्या पिल्लांना पोसू शकते आणि तेवढ्या दूध पाजून त्यांना चांगली वजनवाढ मिळते. सर्वसाधारण एक 3-3.5 महिन्याचं पिल्लू आपलं जर गावरांचं म्हणा तर एक 15 किलोच्या आसपास समजा होत असेल, 3.5-4 महिन्याचं पिल्लू, तर बोरचं 3 ते 4 किलो त्यापेक्षा वेट गेन प्लस असते, म्हणजे 3-4 किलो मटण तुम्हाला वाढून भेटतं. हा त्यामधील फरक आहे, बाकी दुसरा काही फरक नाही आहे. आणि जे आपले शेळीपालक मित्र गावरांमध्ये करू इच्छितात त्यांनी फक्त बोरचा बोकड आपल्या त्या ब्रीडिंग तुमच्या कळपात ठेवावा. उस्मानाबादी समजा तुम्ही करत असाल तर एक 10-12 तुमची शेळ्या असतील उस्मानाबादीच्या, तर त्यामध्ये तुम्ही एक बोरचा चांगल्या वंशावळीतला बेणू ठेवावा, जेणेकरून तुम्हाला 50-75% पाटी भेटतील आणि तुमची वंशावळ सुधारायला तुम्हाला मदत होईल, तुम्हाला पिल्लांमध्ये वजन वाढून भेटतील. तर असंच फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही अशा प्रकारे शेळीची निवड करावी. आणि शेळीच्या जाती भरपूर आहेत, तुम्ही कोणत्याही निवडू शकता, पण आमच्याकडून तुम्हाला हे सजेशन आहे की प्रामुख्याने 2 जातींचं तुम्ही सिलेक्शन करावं, बिटल आणि बोयर. तर त्यातल्या त्यात पण तुम्ही बोरचं सिलेक्शन करावं अशी आमची इच्छा आहे, पण त्यात पण तुम्ही स्टार्टिंगला डायरेक्ट प्युअरमध्ये करू नये, की क्रॉसिंगपासून सुरू करा, मग दमादमाने तुम्ही शिकत अनुभव घेत तुम्ही प्युअरकडे जावा. तर सांगण्यासारखं एवढंच होतं. आता शेळी कशी, आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त आपण शेळींच्या जातीबद्दल बोललो की कोणत्या प्रामुख्याने जाती आहेत ज्यांचं शेळीपालन आत्ता केलं जात आहे बंदिस्ताला, आणि आपण कोणती करू शकतो आणि थोडीशी आपण ह्यात माहिती घेतली. आता आपण पुढं वाटलं तर अजून माहिती पाहूया की कसं. तर सांगायचं झालं तर थोडंसं सांगतो की बोरमध्ये शेळीचं पिल्लं देण्याचं प्रमाण डोळ्यांचं आहे. पहिल्या वेळेस जास्त करून 1 पिल्लू होतं, 2 पण होऊ शकतात, पण पहिल्या वेळेस 1 पिल्लू होतं. नंतर डोळ्याचं प्रमाण चांगल्या प्रकारे आहे, 70% डोळ्याचं प्रमाण आहे, 10% तिळाचं प्रमाण आहे. तर अशा प्रकारे ती पिल्लांमध्ये त्याचं आहे, वजनवाढ चांगली भेटते. आपल्या रेग्युलर शेळीगतीचा म्हणजे डिलिव्हरीचा पिरियड आहे आपल्या भरवण्यावरती आहे, नाही का. 2 वर्षात आपण 2 व्यत्यय काढू शकतो आणि 3 व्यत्यय काढू शकतो. तर ते सगळे आपल्या मॅनेजमेंटवर डिपेंड आहे. तर अशाच प्रकारे आता बघू आपण पुढे अजून माहिती घेऊया की आता ही शेळीबद्दल थोडी आपण बोललो. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू शेड कसं असावं किंवा आपण त्या चाऱ्याचं नियोजन कसं असावं, मॅनेजमेंट, चारा मॅनेजमेंट. तर ह्यावर आपण पुढे अजून बोलूया. तुम्हाला पण जर काही वाटत असेल, प्रश्न तुमच्या मनात येत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, त्याचं पण आपण 100% पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तर धन्यवाद.